शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन आणि दी सॉल्वेशन आर्मी इव्हेंजलिन बूथ हॉस्पिटलचे आयुर्वेदिक न्यूरोथेरपी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने बूथ हॉस्पिटल या ठिकाणी 20, 21 आणि 22 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत मोफत 3 दिवसीय महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या शिबिरासाठी डॉक्टर मनोज शर्मा, राष्ट्रीय गुरु न्यूरोथेरपीचे संस्थापक आणि त्यांचे भारतामधील नामवंत न्यूरोथेरपिस्ट हे उपस्थित राहून या शिबिरामध्ये आपले महत्त्वपूर्ण योगदान देणार आहे। या मोफत शिबिरात सांधेदुखी, मानेचे दुखणे, कंबरदुखी, गुडघेदुखी, खुब्यांचे दुखणे, पॅरालिसिस, हातापायांना मुंग्या येणे, सायटिका तसेच मणके आणि सांध्यांशी निगडित सर्व आजारांवर आयुर्वेदिक थेरपीद्वारे मोफत उपचार केले जातील। या महाशिबिराचा हेतू संबंधित आजाराने पीडित असलेल्या विना औषध आणि विना ऑपरेशन आयुर्वेदिक थेरपीद्वारे उपचाराचा मोफत लाभ देणे, प्रत्येकाला आरोग्याचे महत्त्व पटवून देणे आणि सांधेरोग, मणक्यांचे आजार उपचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे असा आहे। या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर राहुल धूत आणि शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनचे चीफ ट्रस्टी नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच हे संपूर्ण शिबिर बूथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे आणि डॉक्टर अकबर मणियार यांच्या मार्गदर्शनामध्ये संपन्न झाले। या शिबिराच्या आयोजनासाठी कार्तिक नायर, अणुरोन इन्फ्रास्ट्रक्चरचे सीईओ यांचा सहभाग लाभला। तर या शिबिरात पहिल्या दिवशी 350 रुग्णांचा सहभाग होता। सर्व नगरकरांनी या महाशिबिराचा 3 दिवस या शिबिराचा आणि उपचाराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। त्याचप्रमाणे या 3 दिवसीय शिबिरात जनरल फिजिशियन डॉक्टर सोमेश्वर गायकवाड, एमडी मेडिसिन, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रियंका शर्मा आणि दंतरोग तज्ञ डॉक्टर ममता कांबळे, डॉक्टर अशफाक पटेल, एमडी मेडिसिन या बूथ हॉस्पिटलच्या या शिबिरासंदर्भात अधिक माहिती डॉक्टर कळकुंबे आणि डॉक्टर मणियार यांनी दिली आहे। मी मेजर देवदान कळकुंबे, बूथ हॉस्पिटल प्रशासक। सर्वांसाठी, नगरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे की बूथ हॉस्पिटलमध्ये 3 दिवसापासून म्हणजे जवळजवळ आजचा दिवस, आज 20 तारीख, उद्या 21 आणि 22 या 3 दिवसासाठी आयुर्वेदिक न्यूरोथेरपी कॅम्प हा आयोजित केलेला आहे। आणि ह्या कॅम्पला लोकांचा किंवा रुग्णांचा भरभरून प्रतिसाद आहे, कारण त्यांना चांगल्या रीतीने त्याच्यामध्ये रिझल्ट मिळत आहे, चांगल्या रीतीने बरे होत आहे। त्यांचे कंबरदुखी असो, त्यांचे चालण्याचे प्रॉब्लेम असू द्या, त्यांचे गुडघ्याचे प्रॉब्लेम असू द्या, अशा अनेक ज्या समस्या ते घेऊन येतात आणि इथून ते आनंदाने जात आहेत त्या ठिकाणी। आणि डॉक्टर मणियार हे जे आहेत आणि त्यांची जी टीम आहे पुऱ्या म्हणजे अख्ख्या भारतामधून सर्वजण जवळजवळ 30 जे थेरपिस्ट डॉक्टर आहेत या ठिकाणी आलेले आहेत आणि फार डेडिकेशननी, समर्पित भावनांनी लोकांसाठी, समाजासाठी ते करत आहे। आणि माझी विनंती आहे की सर्वांना जे कोणी इथे ऐकत असेल, असे ज्यांना खरोखर त्रास होत आहे त्यांनी ह्या कॅम्पचा, त्या शिबिराचा 3 दिवस कंटिन्यू लाभ घ्यावा ही विनंती आहे। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अकबर मणियार, आयुर्वेदिक न्यूरोथेरपी अहमदनगर। आज आपण बूथ हॉस्पिटलमध्ये जो 3 दिवसाचा कॅम्प ठेवलेला आहे 20, 21 आणि 22 तारीख, तर हा टोटली सर्व रुग्णांसाठी फ्री असा आपण हा कॅम्प ठेवलेला आहे। या कॅम्पमध्ये मणके आणि सांधेशी निगडीत जितके पण आजार आहे, गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी, गुडघ्यात दुखणे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण याच्यामध्ये प्रामुख्याने ट्रीट करत आहोत आणि खूप चांगल्या प्रकारे आपल्याला इथं रिस्पॉन्स भेटलेला आहे। आत्तापर्यंत साधारणतः दुपारपर्यंत आपण 300पेक्षा जास्त पेशंटला ट्रीटमेंट केलेली आहे आणि एवढं करूनही अजूनही पेशंट बाकी आहेत। तर मी नगरकरांना आव्हान करू इच्छितो की हा जो कॅम्प चाललेला आहे, ह्या कॅम्पचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा करून घ्यावा आणि न्यूरोथेरपीचा एकदा अनुभव घ्यावा। कॅम्प किती दिवस चालणार आहे? हा कॅम्प 3 दिवस चालेल, 20, 21 आणि 22 या 3 दिवस। सोमवारी या कार्यक्रमाचा समारोप होईल आणि भारतातून साधारणतः 31 डॉक्टर आलेले आहेत आणि जे आपापल्या फील्डमध्ये मास्टर आहेत। तर सांधेदुखीचं किंवा सांधेशी निगडीत आणि मणक्याशी निगडीत जो पण आजार असेल तर तो त्यासाठी एकदम व्यवस्थित ट्रीटमेंट आपल्याकडे उपलब्ध आहे। कुठली औषध न घेता हा उपचार? कुठलंही औषध न घेता, विदाऊट ऑपरेशन आणि विदाऊट मेडिसिन या प्रकारे आम्ही इथं ट्रीट करत आहोत आणि लोकांकडून खूप चांगला आपल्याला रिस्पॉन्स भेटत आहे। या गोष्टीचा, या सुवर्ण संधीचा सर्व लोकांनी फायदा घ्यावा असं मी जाहीर आवाहन करतो। NTV न्यूज मराठी, अहमदनगर।